SP तुषार दोशींच्या नेतृत्वातील पोलिसांनी साताऱ्यात शिंदेंच्या मंत्र्यांना सर्वाधिक बेदम ठोकलं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं. स्वतः शंभूराज देसाई यांनी त्या सगळ्याची कबुली दिली आहे. महायुतीतच सातारा झडपीची सत्ता मिळवण्यातून साताऱ्यात हा रक्तरंजित प्रकार घडला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यातच लोकशाहीचा गळा घोटण्यात आला. यशवंत विचाराने चालणाऱ्या साताऱ्यातच पोलिसांनी थेट मंत्र्यावर हात उचलला. जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला साध्या वेशातील पोलिसांनी भरदिवसा कॅमेरासमोर फरफटत नेलं आणि रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. तर मग ही साधी सुधी गोष्ट आहे का? ज्या पालकमंत्र्यांना हे पोलीस अधिकारी सल्यूट ठोकतात त्याच देसाईंना सातारच्या पोलिसांनी का ठोकलं? यामागे कुणाचे आदेश होते आणि निवडणुकीच्या दिवशी पहाटे 2 वाजता काय घडलं होतं? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संपूर्ण राड्याची आणि सत्तेच्या साठमारीची A to Z इनसाइड स्टोरी सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. या संपूर्ण प्रकरणाची कारणे-मीमांसा करण्यापूर्वी प्रत्यक्ष त्या दिवशी काय घडलं आणि शंभूराज देसाईंना मारहाण कशी झाली हे आपण आधी त्यांच्या शब्दात जाणून घेऊयात. शंभूराज देसाई काय म्हणाले? सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सोमवारी 23 मार्चला विधिमंडळ आवारात पत्रकारांशी बोलताना शंभूराज देसाई यांनी या मारहाणीचा अंगावर काटा आणणारा थरार राज्यासमोर मांडला. मतदानाच्या दिवशी आपले 2 हक्काचे सदस्य पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक करू नयेत म्हणून पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील, अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना स्वतःच्या गाडीत बसवलं. थेट सायरन वाजवत ते जिल्हा परिषदेच्या आवारात पोहोचले. हे सर्वजण मतदान करण्यासाठी घाईघाईने लिफ्टमधून बाहेर येतात तिथे आधीच दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील तब्बल 10 पोलिसांनी त्यांना गाठलं. देसाईंच्या सांगण्यानुसार पोलिसांनी अत्यंत हीन कृत्य करत महिला पोलिसांना पुढे केलं आणि मागून पुरुष पोलिसांनी देसाईंना अक्षरशः फरफटत उडलं. कुणी त्यांच्या हाताला धरलं होतं, कुणी पायाला तर कुणी कमरेला धरून त्यांना खेचत होतं. या झटापटीत देसाई जमिनीवर पडले. त्यांच्या हाताच्या बोटाला अत्यंत गंभीर दुखापत झाली आणि प्रचंड रक्तस्राव झाला. त्यांचा संपूर्ण शर्ट रक्ताने माखला. त्यांच्यासोबत असलेले खासदार नितीन पाटील हेही खाली पडले. मकरंदराव पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनाही धक्काबुक्की झाली. यावेळी देसाईंनी 302 कलमाखालील खुनाच्या आरोपींनाही मतदानासाठी आणलं जातं, मात्र इथे 10 पोलिसांनी आपल्याला आणि लोकप्रतिनिधींना चोरासारखं फरफटत नेलं अशा शब्दात संताप व्यक्त केला. 1986 सालापासून राजकारणात असलेल्या देसाईंनी सातारच्या सुसंस्कृत इतिहासात असा अमानुष प्रकार कधीच पाहिला नव्हता. या प्रकरणात प्रशासनाने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं असा आरोप सत्ताधारी मंत्र्यांनीच केला. मग हे सगळं का घडलं? आता आपण वळूया या घटनेच्या मूळ कारणाकडे. साताऱ्यात हा सगळा राडा का झाला याचं उत्तर सातारच्या बहुमताच्या गणितात दडलंय. सातारा हा यशवंतराव चव्हाणांचा आणि सुसंस्कृत राजकारणाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्हा परिषदेची निवडणूक तब्बल 9 वर्षानंतर पार पडत होती. जिल्हा परिषदेत एकूण 5 सदस्य आहेत. सत्तेवर बसण्यासाठी आणि बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी 33 सदस्यांची गरज होती. निवडणूक पूर्व युतीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे तसेच इतर मित्र पक्षांचा पाठिंबा मिळून 37 सदस्यांचं भक्कम बळ होतं. दुसरीकडे सोबळावर लढलेल्या भाजपकडे केवळ 27 सदस्य होते. बहुमतासाठी त्यांना आणखी 6 सदस्यांची गरज होती. त्यामुळे निवडणूक प्रचारावेळी दुखावलेल्या शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी ही निवडणूक स्वतःच्या प्रतिष्ठेची केली होती. दुसरीकडे बहुमत नसतानाही मंत्री जयकुमार गोरे हे येणार तर भाजप असं छाती टोकपणे सांगत होते. स्थानिक पातळीवर मंत्री गोरेंच्या नेतृत्वात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनात भाजपने ऑपरेशन लोटस राबवायला सुरुवात केली. त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध खेळी करत शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य फोडले. त्यामुळे सेना राष्ट्रवादी संख्याबळ 33 वर आलं आणि भाजपचे 31 झाले. तरीही भाजपला बहुमतासाठी आणखी 2 सदस्यांची गरज होतीच. विरोधी आघाडीचं हक्काचं संख्याबळ कमी केल्याशिवाय भाजपचा अध्यक्ष बसणं कोणत्याही परिस्थितीत शक्य नव्हतं. अपहरणाचा खोटा गुन्हा आणि मध्यरात्रीचा थरार. भाजपच्या फोडाफोडीपासून स्वतःच्या सदस्यांचा बचाव करण्यासाठी 10 फेब्रुवारीला निकाल लागल्यापासून सेना राष्ट्रवादीने सर्वांना आज्ञास्थळी हलवलं होतं. थेट 20 मार्चला मतदानासाठी सदस्यांना सातारला आणण्यात आलं. पण देसाईंच्या मते बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपनं कायद्याचा आणि पोलीस यंत्रणेचा हत्यारासारखा वापर केला. मतदानाच्या आदल्या रात्री राष्ट्रवादीचे सदस्य दिनकर शिंदे यांच्या मुलाला विकास शिंदे याला हाताशी धरलं आणि वाई आणि महाबळेश्वर पोलिसात अपहरणाची खोटी तक्रार दाखल केली. या तक्रारीत राष्ट्रवादीचे 2 महत्त्वाचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्यावर अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे जवळपास 35 दिवस हे सदस्य सहलीवर होते. पण अपहरणाची तक्रार ही मतदानाच्या आदल्या दिवशी करण्यात आली. यावरून तुम्हाला नेमकी खेळीत ध्यानात आली असेल. विशेष म्हणजे ज्या दिनकर शिंदेंच्या अपहरणाची तक्रार होती त्यांनी स्वतः समोर येऊन आपलं अपहरण झालं नसल्याचं पोलिसांना सांगितलं. तरीही सातारच्या पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवत
मध्यरात्रीच हॉटेलवर धाडी टाकल्या आणि महिला सदस्यांच्या खोल्यांची तपासणी केली. सदस्यांवर प्रचंड मानसिक दबाव आणून त्यांना मतदानाच्या दिवशी सभागृहात पोहोचण्यापासून रोखणं हाच यामागील एकमेव राजकीय उद्देश होता. याच 2 सदस्यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या दिवशी देसाई पुढे आले आणि त्यांना साध्या वेशातील पोलिसांच्या लाट्या खाव्या लागल्या. मग मतदानावेळी नेमकं काय झालं? शंभूराज देसाईंना मारहाण करून पोलिसांनी त्या 2 सदस्यांना ताब्यात घेऊन महाबळेश्वरला नेलं. त्यामुळे आघाडीची 2 हक्काची मतं कमी झाली आणि ऐनवेळी मतदानाला जाताना आणखी एक सदस्यही भाजपनं फोडला आणि भाजपने बरोबर 33-6 बहुमताचा आकडा सिद्ध केला. इतिहासात पहिल्यांदा सातारच्या जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला. या संपूर्ण नाट्यात शिंदेसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे या भाजपच्या चिन्हावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. एवढंच नाही तर सेनेच्या 2 सदस्यांनी आपल्याच पक्षाचा व्हीप झोंगारून भाजपला मतदान केलं. एकीकडे एकनाथ शिंदेचे अत्यंत विश्वासू शंभूराज देसाई भाजप विरोधात निकालाने लढत असताना त्यांचाच एक आमदार उघडपणे गोरे आणि शिवेंद्राच्या गोटात गेला. आता पुढे सरकारचं काय होणार? या घटनेचे अत्यंत तीव्र राजकीय पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पोलिसांना केलेल्या मारहाणीचा मुद्दा मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारच्या पोलिसांनी आश्वासन देऊनही 2 सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप आपल्याच सरकारवर केला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी देसाईंच्या मागणीनुसार लगेचच आपल्या अधिकारात एसपी तुषार दोशींसह 100 पोलिसांना तडकाफडकी निलंबन करण्याचे निर्देश दिले. या निमित्ताने पहिल्यांदाच महायुतीमधला बेबनाव समोर आला. निव्वळ बेबनावच समोर आला नाही तर सरकारच आमने-सामने आल्याचा विचित्र प्रकारही महाराष्ट्राला पहिल्यांदाच बघायला मिळाला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद आबा पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी पोलिसांच्या मदतीने लोकशाहीचा खून करण्यात आल्याचा आरोप केला. सदस्यांना 5 कोटीची ऑफर आणि झडपी सर्कलसाठी 500 कोटीचा निधी देण्याचं आमिष दाखवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावर अजून कोणतीच भूमिका घेतली नाही, कारण भाजपच्या या फोडाफोडीने साताऱ्यात राष्ट्रवादी सत्ता गेली. या उलट मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र भाजपने मुत्सद्देगिरीने हा ऐतिहासिक विजय मिळवला असल्याचा दावा करत स्वतःच हात झटकले. पोलिसांचं निलंबन चुकीचं असल्याचं सांगत विरोध केला. तसंच देसाई हे मारहाण झाल्याचा निव्वळ बनाव करत असल्याचंही गोरेंनी दावा केला. सत्तेसाठी मित्रपक्षाला संपवण्याचं हे राजकारण आणि एका मंत्र्याला झालेली अमानुष मारहाण ही महायुतीच्या भविष्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा मानली जाते. शिंदेंनीही स्वतः सरकारवर आरोप केल्यानं प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले, कारण देसाईंवर पोलिसांनी उचललेला हात हा एक प्रकारे शिंदेवरच उचलण्यात आलाय असं म्हटलं जातं. शिंदे मुख्यमंत्री असताना देसाई ठाण्याचे पालकमंत्री होते. यावरून तुम्हाला शिंदे देसाई हे समीकरण काय आहे हे ध्यानात आलं असेल. तुम्हाला काय वाटतं? सत्तेसाठी प्रशासनाचा आणि कायद्याचा असा गैरवापर लोकशाहीला मारक नाही का? एका पालकमंत्र्याला पोलिसांनी दिलेली ही वागणूक तुम्हाला योग्य वाटते का? हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. अशा सखोल सविस्तर इनसाइड विश्लेषणासाठी आपल्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.